हॅलो मैत्रिणींनो, नमस्कार. मी भाग्यश्री पाटील. आजच्या व्हिडिओमध्ये तुमचे सर्वांचे मनापासून स्वागत करते. तर मैत्रिणींनो, आपण याच्या आधीचा जो व्हिडिओ होता ज्याला आपण पार्ट 1 असे म्हटले, तर त्या व्हिडिओमध्ये आपण याचं कटिंग बघितलं होतं, पेपर कटिंग. तर तो व्हिडिओ आपला जास्त असा लॉंग झाला असता, त्याच्यामुळे आपण त्याची 2 पार्टमध्ये डिवाईड केलं, 1 आणि 2. तर आता हा असणार आहे आपला पार्ट 2. याच्यात आपण आता हे पेपर कटिंग अस्तरवरती ठेवून कटिंग करायचं आहे. तर कटिंग करताना आपल्याला कोणत्या कोणत्या गोष्टींची काळजी घ्यायची आहे, तुमच्या अस्तर हे किती लागतं किंवा कमी अस्तरमध्ये आपण याला कसं ॲडजस्ट करायचं, तर अशाच पद्धतीने आपल्याला शिलाई मार्जिन कुठे कुठे ॲड करायचं आहे हे सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे. तर चला आता आपण अस्तर घेऊन घेऊयात. तर एकाच मापाचे 2 ब्लाऊज असल्यामुळे आपण ते ॲट ए टाईम दोघं कट करणार आहोत, म्हणजे एकाच सोबतीला दोघं ब्लाऊज आपण कट करणार आहोत. तर चला आता आपण अस्तर घेऊन घेऊयात. तर बघा, हे अस्तर आहेत, एक वाईन कलर आणि एक पिंक कलरचं. तर हे जे अस्तर आहेत यांना मी थोडी प्रेस करून घेतलेली आहे. तर आता मी हे अस्तर व्यवस्थित असं ठेवून घेतलेले आहे. टाईम 2 अस्तर आपण कट करणार आहोत एकाच वेळेला. आणि सगळ्यात आधी आपल्याला ही बंद बाजूकडून बॅक पार्ट ठेवायचा. त्यानंतर आपल्याला खाली एक अशी स्ट्रेट लाईन ड्रॉ करून घ्यायची. कधी कधी काय होतं, अस्तर हे खाली कमी किंवा जास्त असं क्रॉसमध्ये असतं, ज्याला आपण कोस असं म्हणतो. तर ते कोस आपलं यायला नको म्हणून आपल्याला खाली स्ट्रेट लाईन ही ड्रॉ करून घ्यायची असते. तर सेम पद्धतीने करायचं आहे. खडू घ्यायचा आणि खडूने आपल्याला अशा प्रकारे व्यवस्थित मार्क करून घ्यायचं. आणि हे जे आपले पार्ट्स आहेत हे ठेवताना आपल्याला काळजी घ्यायची व्यवस्थित, जेणेकरून आपला अस्तर पण जास्त वाया जायला नको आणि व्यवस्थित अशा पद्धतीने आपण कटिंग करून घेऊ शकतो. तर बघा, बॅक पार्टचं ड्राफ्टिंग झालेलं आहे आणि आता आपल्याला फ्रंट पार्टचं ड्राफ्टिंग करून घ्यायचं आहे, म्हणजे अस्तरवरती. तर बघा, अशा पद्धतीने मी ॲडजस्ट करून ठेवलं. तर बघा, ही इकडची हुक पट्टीची साईड आहे, हुक आहे पट्टीची. तर ह्या साईडला आपल्याला शिलाई मार्जिन सोडायचं आहे. अर्धा इंचापेक्षा कमी सोडायचं, की अर्धा किंवा अर्धा इंचापेक्षा जास्त आपल्याला सोडायचं नाही, याची काळजी घ्यायची. आणि सेम जसं आहे तसं आपल्याला ड्रॉ करून घ्यायचं आहे. तर बघा, आहे तसा पार्ट मी ड्रॉ केला. आता आपल्याला ही जी साईड आहे, ही कुठली साईड आहे ही तुमची लक्षात आलीच असेल. तर ही साईड म्हणजे इकडची साईड, ही ज्याला आपण हा प्रिन्स कट जोडणार आहोत. तर प्रिन्स कट जोडण्यासाठी आपल्याला अर्धा इंच शिलाई मार्जिन घ्यावं लागतं, ह्या पार्टमध्ये पण आणि ह्या पार्टमध्ये पण. तर आपल्याला काय करायचं आहे, इकडच्या साईडला आपल्याला शिलाई मार्जिन वाढवून घ्यायचं अर्धा इंच. तर अर्धा इंच शिलाई मार्जिन तुम्ही वाढवून घ्या. तर बघा, अर्धा इंच शिलाई मार्जिन मी ह्या पार्टमध्ये वाढवून घेतलेलं आहे. तर सेम आता आपल्याला हा जो पार्ट आहे हा सुद्धा आपल्याला ड्रॉ करून घ्यायचा. तर बघा, व्यवस्थित हे जे पार्ट्स आहेत हे आपल्याला व्यवस्थित असं ॲडजस्ट करूनच छापून घ्यायचे. तर हा पार्टसुद्धा आपल्याला पूर्ण असं ड्रॉ करून घ्यायचा. तर बघा, हा पार्टसुद्धा ड्रॉ करून झाला. आता इकडे सुद्धा आपल्याला अर्धा इंच शिलाई मार्जिन हे वाढवून घ्यायचं व्यवस्थित अशा पद्धतीने. तर तुम्ही बघू शकता, ह्या पार्टमध्ये पण मी मार्जिन वाढवून घेतलं, जेणेकरून जेव्हा आपण हे दोघं पार्ट आपण जोडू तेव्हा आपलं हे ब्लाऊज हा कमी पडायला नको. त्याच्यामुळे आपल्याला हीच मेथड तुम्हाला प्रत्येक ब्लाऊजमध्ये वापरायची आहे. आता आहे तसं ड्राफ्टिंग केलेलं आपल्याला कट करून घ्यायचं आहे. तरी खालच्या बाजूने आपल्याला व्यवस्थित कट करून घ्यायचं आहे.
तर शोल्डर वगैरे सगळं सेम आहे तसं कटिंग करायचं. आता व्हिडिओ सुरू असल्यामुळे मला तर इकडे तिकडे काही फिरता येणार नाही, म्हणून मला जे योग्य वाटेल तसं मी कट केलं. तर बघा बॅक पार्टचं कटिंग झालेलं आहे. तर बघा बॅक पार्टचं आणि आपला हा जो प्रिन्सेस कटचा पार्ट आहे याचंसुद्धा कटिंग झालेलं आहे. त्यानंतर आपल्याला हा जो आपला गळ्याच्या साईडचा पार्ट आहे किंवा हुक पट्टीच्या साईडचा त्याचं कटिंग करून घ्यायचं. तर बघा अशा पद्धतीने माझं ह्या पार्टचं सुद्धा कटिंग झालेलं आहे. आता आपण स्लीव्हचं कटिंग करून घेऊयात. तर मी तुम्हाला तेव्हाही म्हटले होते की माझ्याकडे एक पॅटर्न आहे, तर ते पॅटर्न अशा प्रकाराचं आहे, तर मी ते कुठल्याही प्रकारच्या ब्लाऊजमध्ये यूज करू शकते. तर आता सगळ्यात आधी मी काय केलं, हे जे अस्तर होतं याला मी असं फोल्ड केलं, तर हे अस्तर फोल्ड केलेलं आहे. तर बघा पिंक अस्तरचे 4 पार्ट्स आहेत आणि हे जे वाईन कलरचं अस्तर आहे याचे पण 4 पार्ट्स आहेत, म्हणजे आपले एकाच वेळेला 2 स्लीव्हजे निघणार आहेत. तर ही जी फोल्ड बाजू आहे इथून आता माझी स्लीव्हची 9.5 इंच, तर 8.5 इंचाची माझी स्लीव्ज आहे. त्याच्यात मी 1 इंच प्लस केलं. 9.5 इंचावरती मी एक मार्क केलं. 9.5 इंचावरती मार्क केल्यानंतर माझ्याकडे जे पॅटर्न आहे बाही कटिंगचं, तर मी ते पॅटर्न अशा प्रकारे ठेवून घेते. तर बघा अशा प्रकारे ठेवलं आणि आहे तसं मी आकार त्याला ड्रॉ केला. तर बघा तुम्ही बघू शकता आहे तसा आकार मी ड्रॉ करते. तर बघा आणि इथून पण मी अशा प्रकारे एक मार्किंग करून घेते. त्यानंतर आता मी काय करेल आहे, हा जो माझा बॅक पार्ट आहे, बॅक पार्टच्या साईडचा जो मुंडा आहे तो मी मोजून घेणार बॅक पार्टचा. तर मी काय बॅक पार्टमध्ये आपण अर्धा इंच हे शोल्डर जोडण्यात आपलं जाणार आहे, त्याच्यामुळे अर्धा इंच सोडून मी हा जो मुंडा आहे याला पूर्णपणे मोजून घेते. तर बघा 6.25 इंच माझा बॅक पार्टचा मुंडा आलेला आहे. तर इथून मी आता टेप ठेवणार आणि इथून टेप ठेवल्यानंतर मी अशा प्रकारे जिथं माझं 7.25 इंच येईल तिथं मी अशा प्रकारे मार्क करेल. तर बघा 7.25 इंच जिथं माझं माप आलं तिथं मी एक मार्किंग केलं. त्यानंतर सेम पद्धतीने मी पुढच्या मुंड्याचा सुद्धा आकार चेक करणार आहे. तर तो अर्धा इंच मी आपल्या इथं शोल्डर जोडण्यात जाईल ते सोडलं. त्यानंतर बघा अशा प्रकारे आपल्याला मोजून घ्यायचा आहे. मोजायचं आपल्याला कुठपर्यंत आहे की जिथपर्यंत आपलं हे अर्धा इंच सोडून आपल्याला मोजून घ्यायचं आहे. तर 3.25 इंच आणि त्यानंतर आपण त्याला हा जो साईड पार्ट जोडणार आहे हा पण आपल्याला मोजून घ्यायचा. हे अर्धा इंच आपलं शिलाई मार्जिनचं सोडून घ्यायचं आहे. तर 3.25 इंचावरती मी टेप ठेवला आणि त्यानंतर मी अशा प्रकारे मोजून घेतलं. तर सेम इकडे पण माझं 7.25 इंच बॅक मुंडा आणि फ्रंट मुंडा दोघं साईडचे जे आर्महोल आहेत ते माझे 7.25 इंचाचेच आलेले आहेत. त्याच्यामुळे मी आहे तसं मार्किंग केलं. त्यानंतर माझा दंडगीर आहे 9.5 इंचाचा, तर मी 4.25 इंचावरती एक मार्क करते. तुमचा जो काही दंडगीर असेल त्याच्या तुम्हाला निम्मे करायचं आहे. आता 1.5 इंच शिलाई मार्जिनचा प्रश्न उरला, तर ते आपलं याच्या आतमध्येच असणार, बाहेर नसेल, कारण आपण विथ शिलाई मार्जिन आर्महोल चं माप घेतलेलं आहे. त्याच्यामुळे आपल्याला कुठल्याही प्रकारचं दुसरं मेजरमेंट घ्यायची किंवा एक्स्ट्रा 1.5 इंच मार्जिन घ्यायची गरज नाही. तर सेम आपल्याला इथून आता अशा प्रकारे एक लाईन ड्रॉ करायची. तर बघा
आणि आता हे कटिंग करून घ्यायचं आहे. तर बघा आता याच्यामध्ये पुढच्या मुंड्याला आकार देतो तो किंवा मागच्या मुंड्याचा आकार असं काही वेगळं नसेल. ही स्लीव्ज अशीच असणार आहे सिंपल. याला कुठेही मुंड्याला किंवा आपण कसं आपली जी सिंपल पद्धत असते त्याच्यामध्ये आपण काय करतो, मागच्या मुंड्याचा आकार आणि इथून आपण परत असा एक पुढच्या मुंड्याला आकार देतो. तर तो याच्यात नसेल. आपण हा एकच आकार आपल्याला दोघं साईडला यूज करता येईल याची काळजी घ्यायची आहे. तर आता ते जे स्लीवचं जे पॅटर्न होतं त्या स्लीवचं पॅटर्न कसं काढायचं ते सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे. तर आता आहे तशी स्लीव्ज कटिंग करून घ्यायची. तर बघा अशा प्रकारे आपलं स्लीवचं कटिंग झालेलं आहे. खूप साधी आणि सिंपल सोप्या पद्धतीने. तर बघा स्लीवचं कटिंगसुद्धा आपलं इथं झालेलं आहे. तर अशाच पद्धतीने जर का तुम्हाला पॅटर्न काढून घ्यायचं असेल तर मला कमेंट करा. ज्या ज्या टॉपिकवरती तुम्ही मला कमेंट कराल त्या टॉपिकवरती आपण नवीन नवीन व्हिडिओ बनवून घेऊयात, जेणेकरून तुमचं सगळं लक्षात येईल. तुम्हाला जर का सगळे चार्ट्स मिळाले, हे जर का पॅटर्न्स मिळाले म्हणजे चार्ट्स तुम्हाला पॅटर्न टाईप असतील, जेणेकरून ज्याप्रमाणे तुम्ही पॅटर्नवरून ब्लाऊज कुठल्याही प्रकारचा ब्लाऊज शिवू शकता, त्याचप्रमाणे तुम्हाला जर का स्लीवचे पॅटर्न असतील तुमच्याकडे, पॅटर्न आहेत. एक रेग्युलर स्लीव्ज असे म्हणतात आणि एक टी शर्ट स्लीव्ज असे म्हणतात. तर हा टी शर्ट स्लीवचं पॅटर्न आहे आणि रेग्युलर स्लीवचं सुद्धा पॅटर्न आहे. तर बघा किती सोपी पद्धत आहे. फक्त पॅटर्न ठेवायचं, मुंडे जे आर्महोलचं जे आपलं मेजरमेंट आलेले असतात ते मोजायचे, मार्किंग करायचं आणि सरळ कटिंग करायची. याच्यामध्ये पुढच्या मुंडा आणि मागच्या मुंडा अशा प्रकारचे आकार देण्याची काहीच गरज नसते, तरीसुद्धा ब्लाऊज अगदी परफेक्ट असा फिटिंगला बसतो. तर आता आपण याचं कपड्यावरती कटिंग करून घेऊया. म्हणजेच ब्लाऊज पीसवरती कटिंग करून झाल्यानंतर मी स्टिचिंगचा व्हिडिओसुद्धा लवकरच अपलोड करेल आणि स्टिचिंगचा व्हिडिओ अपलोड केल्यानंतर ते ब्लाऊज स्टिच झाल्यानंतर मी तुम्हाला ते घालूनसुद्धा दाखवणार आहे, म्हणजे वेअर करून दाखवेल, जेणेकरून तुमच्या लक्षात येईल की ब्लाऊज किती सुंदर असा फिटिंगला बसू शकतो. तर चला आता मी हे पीस घेते. हे जे माझ्याकडे पीस आहेत, तर हे पीस आता बघा याच्यावरती तुम्हाला डिझाईन बघून घ्यायची आहे. तर हे जे पीस आहेत यांनासुद्धा मी प्रेस करून घेतले, तुम्हीसुद्धा प्रेस करून घ्या. आता एक काळजी घ्यायची आहे तुम्हाला. जर आता तुमच्याकडे समजा ब्लाऊज पीस आलेले असतील तर ब्लाऊज पीसवरती डिझाईन कशा प्रकारची आहे आणि तुम्हाला ती डिझाईन स्लीव्जवरती किंवा बॅक पार्टमध्ये किंवा फ्रंट पार्टमध्ये कशा प्रकारे आपल्याला येऊ द्यायची आहे हे लक्षात ठेवायचं. तर आता इथंच मी तुम्हाला एक एक्झाम्पल म्हणून सांगते. म्हणजे जसे की तर आता याच्यावरती बघा ही जी लाईनीची डिझाईन आहे अशी सरळ आहे, लाईनी आहेत. तर आता ही आपण अशी आडवी घेऊ शकत नाही. तर अशा प्रकारची आडवी येणार नाही ती. आपल्याला अशी स्लीव्जवर पण उभीच पाहिजे, उभ्याच रेषा पाहिजेत आणि बॅक पार्टमध्ये सुद्धा उभ्याच रेषा पाहिजेत आणि फ्रंट पार्टमध्ये सुद्धा उभ्याच, अशाच प्रकारची डिझाईन आपल्याला हवी. तर अशा प्रकारची डिझाईन हवी असेल तर आपल्याला सगळे पार्ट्स असेच ठेवावे लागतील. अजून बरेच असे जर का वेगळ्या वेगळ्या प्रकारचे ब्लाऊज पीस आले तर मी तुम्हाला समजावून तसं सांगणारच आहे की कुठल्या ब्लाऊज पीसवरती तुम्ही कशा प्रकारे ठेवायचं आहे. तर बघा आता ही जी डिझाईन आहे अशी उभ्या पद्धतीची येणार आहे आपल्या ब्लाऊज पीसवरती. तर चला आता आपण हे कटिंग करून घेऊयात. एक्स्ट्रा आपल्याला कट करायचं असतं, पीसवरती कट करताना आपल्याला एक्स्ट्रा कटिंग करायची आहे. आणि समजा आपण जर का अस्तरवरती कटिंग करत आहोत तर आपल्याला कट टू कट हे कटिंग करायचं असतं. इथपर्यंत तर तुम्हाला माहितीच असेल. सेम पद्धतीने कटिंग करून घ्यायचं. अर्धा इंच, नवीन शिकत असाल तर तुम्ही अर्धा इंच जरी सोडलं तरी चालणार आहे.
आणि जर का तुम्ही खूप ट्रेंड असणार तर 5 इंच इतकं एक्स्ट्रा कपडा सोडून आपल्याला कटिंग करायचं आहे. तर बघा आता अशी उभी डिझाईन माझ्या पाठीवर येणार आहे, म्हणजे बॅक पार्टमध्ये. त्यानंतर आता आपल्याला स्लीव्ज कटिंग करून घ्यायच्या आहेत. तर स्लीव्ज कटिंगसाठी सुद्धा ही जी इकडची बाजू आहे, समजा आता याच्यावर जर का काठ राहिली असते, काठ पदर साडी राहिली असती, तर एका साईडला छोटे काठ येतात आणि एका साईडला असे मोठे म्हणजे ब्रॉड काठ येतात. तर जे ब्रॉडवाले काठ येतात ते स्लीव्जवर घ्यायचे असतात आणि जे छोटेवाले असे काठ येतात त्या पाठीवर खाली पाठपट्टी ज्याला आपण म्हणतो, ती गळ्याची खालची जी पट्टी असते त्याच्यावर घ्यायची असते. तर गळ्याचा भाग तुम्ही छोट्या पट्टीकडे ठेवला असता आणि स्लीव्जचा भाग तुम्ही मोठ्या पट्टीकडे ठेवला असता. याची काळजी घ्यायची आहे. त्यानंतर आता इथं अशा प्रकारे मी हे ठेवून घेतले स्लीव्ज, आणि आपल्या स्लीव्जवर डिझाईनसुद्धा अशी उभी अशी डिझाईन येणार आहे. तर बघा मी तुम्हाला अजून एक दाखवते. तर आता बघा ही स्लीव्जवरती डिझाईनसुद्धा अशी उभी येणार आहे. आणि ही जर स्लीव मी अशी ठेवली असती अशी, तर आपल्या स्लीव्जवरती डिझाईन बघा अशी आडवी आली असती. तर ही तुम्हाला काळजी घ्यायची आहे की तुम्हाला डिझाईन कशा पद्धतीने येऊ द्यायची आहे आणि कशा पद्धतीने तुम्हाला व्यवस्थित ठेवून कटिंग करायचं आहे. ते तर काही सांगायची गरजच नाही. पण मी कसं असतं, नवीन जर का शिकत असेल तर आपल्या या गोष्टींचा अनुभव नसतो. त्याच्यामुळे एक एक गोष्ट आपल्या हळूहळू लक्षात तर येतेच. छोट्या छोट्या गोष्टींमुळेच मोठा असा प्रॉब्लेम क्रिएट होत असतो. तर ब्लाऊज जर का तुम्ही कटिंग करत असाल तर तुम्हाला तेव्हाच खूप अशा गोष्टींची काळजी घ्यायची असते. तर बघा अशाच पद्धतीने प्रिन्सेस कटचा पार्टसुद्धा कट झालेला आहे. आणि त्यानंतर आपल्याला जसं ॲडजस्ट झालं त्याच पद्धतीने आपल्याला ठेवून कटिंग करून घ्यायचं आहे. तर बघा मैत्रिणींनो, आपलं संपूर्ण ब्लाऊजचं कटिंग झालेलं आहे. तर बघा आपलं अशा प्रकारे संपूर्ण ब्लाऊजचं कटिंग झालेलं आहे. तर व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा. आणि जर का तुम्हाला खरंच व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. त्याचसोबत नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करा, जेणेकरून येणारा प्रत्येक पुढच्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत लवकरच येईल. आणि जर का तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल आणि तुम्हाला जर का खरंच वाटत असेल की हो आपल्याला राजा राणी कोचिंग सारखंच जर का आपल्याला सर्व प्रकारचे ब्लाऊज शिकायचे असतील तर मला नक्की कमेंट करा. आपण नक्कीच नवीन नवीन पॅटर्नचे ब्लाऊज ही जर का एकदाची ही मेथड तुमच्या लक्षात आली, मी तुम्हाला चार्ट्स सांगितले, ते चार्ट्स तुमच्याकडे आले, तुम्ही स्क्रीनशॉट वगैरे काढून त्याची प्रिंट वगैरे काढून ठेवू शकतात. ते कसे यूज करायचे ते आपण जसे आपण स्टेप बाय स्टेप पुढे गेलो तसं तुमच्या लक्षात येईलच. आणि तुम्हीसुद्धा छान छान ब्लाऊज कटिंग करून स्टिचिंग करू शकतात. त्यानंतर तुम्ही बिनधास्तपणे कुठलाही ब्लाऊज बनवू शकतात, एवढी गॅरंटी आहे. तर चला मैत्रिणींनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथं थांबूयात आणि अशाच प्रकारचे नवीन छान छान व्हिडिओमध्ये भेटत राहूयात. त्याच नंतर आपण प्रिन्सेस कट, कटोरी, प्रियम जे स्पेशल पॅटर्न जे ब्लाऊज आहे ते ब्लाऊज, किंवा त्याच्या पुढचे जे बोटनेक ब्लाऊज आहेत, ऑफ शोल्डर ब्लाऊज, सगळे ड्रेस वगैरे आपण एक एक करून एक एक क्लासमध्ये बघूयात. तर चला, व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. थँक्यू. व्हिडिओ पूर्ण बघितला असेल तर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला, बाय बाय.